नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण आहे ना वर्कवाले जे ब्लाऊज येतात ना त्याच्या स्लीव्जला वर्क असतं आणि त्याला जोड द्यायचा असतो किंवा बरेचसे प्रॉब्लेम जोड देताना होतात बाहीचे. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती आज आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे वर्कवाल्या ब्लाऊजचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, ह्या स्लीव्जला आहे ना मोराची डिझाईन दिलेली आहे आणि डिझाईन देताना बघा एका स्लीव्जला काठ जास्त आलेला आहे वर्कमध्ये आणि एक स्लीव्जचा काठ आहे ना थोडासा आलेला आहे. त्यामुळे काय होतं, आपली स्लीव्जचा काठ कमी जास्त होतं. आता वर्क केलेला असल्यामुळे ना आपल्याला तेवढी स्लीव्ज घ्यावी लागणार आहे. काठाचा विचार इथे करावाच लागणार नाही, कारण की ते एका स्लीव्जला काठ मोठा दिलेला आहे वर्क करताना आणि एका स्लीव्जला काठ छोटा दिलेला आहे. आणि इथे मोराचे दोन्ही जे मोराचं म्हणजे चोच आहे, तोंड आहे ना, ते आपल्याला पुढच्या भागाकडे घ्यायचे. म्हणजे आपल्या फ्रंटकडे मोराचे दोन्ही स्लीव्जचे तोंड आपल्या पुढच्या बाजूने आले पाहिजे. या पद्धतीने आपल्याला स्लीव्जची कटिंग घ्यायची आहे. आठवणीने इथे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी माझी टिप्स असणार आहे की बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आता तुम्ही डायरेक्ट घडी करणार आणि जी मोराची तोंड आहेत ती आता अशी मोराची जर डिझाईन आली तर ते उलटे पालटे होऊ शकतं. पण लक्षात करून आपण आहे ना मोराचं तोंड पुढच्याच बाजूने खोल भागाकडेच आपल्या बाहीच्या आलं पाहिजे. बघा, त्याच्यासाठी मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे आणि ही स्लीव्ज 7 इंचाची असल्यामुळे बरोबर वरती पण थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे प्लेन कपडा आपल्याला शिलाईसाठी. आणि खाली पण इथे काठ घेता येणार नाही आहे पूर्ण, कारण की स्लीव्ज छोटी आहे आणि एका स्लीव्जला डिझाईन वरती दिलेली आहे आणि एका स्लीव्जला डिझाईन खाली दिलेलं आहे. त्यामुळे आपण या पद्धतीने बघा करून घ्यायचे आहे. आता बरेचसे ब्लाऊज आहे ना वर्कचेच आलेले मार्केटमध्ये. बऱ्याचशा कस्टमरचे ब्लाऊज वर्कचेच असतात. मैत्रिणींना असं वाटतं की वर्कचे ब्लाऊज आपल्याला घालायला भेटतात आणि कमी किमतीमध्ये. पण आहे ना शिवताना बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात हे असे ब्लाऊज असल्यावर. आणि बघा, बरोबर मध्यावरती मोराचं जे डोक्याचं म्हणजे नाही का तुरा आहे ना, तो बरोबर आपण मध्यावरती घ्यायचा आहे स्लीव्जला आणि या पद्धतीने आपण अस्तर जोडून पलटी करून आपण स्लीव्जची अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि कंप्लीट शिलाई करून घ्यायची. बघा, एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो मी कट करून घेत आहे इथं. आणि इथं जोड देताना पण लक्षात घ्या मैत्रिणींनो, एक बाजूने कपडा एक्स्ट्रा आहे आणि एकच बाजूने आपल्याला स्लीव्जला जोड दिलेला आहे. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा काय करतो, दोन्ही बाजूनी समप्रमाणामध्ये स्लीव्जला जोड देतो. पण इथं फक्त एकच बाजूने जोड आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला कपडा अखंड आहे. त्यामुळे आपली एक स्लीव्ज बघा रेडी झालेली आहे. आता दुसऱ्या स्लीव्जलाही त्याचप्रमाणे फक्त मागच्या बाजूने जोड आलेला आहे आणि पुढच्या बाजूने कपडा भरपूर आहे. त्यामुळं आपण फक्त एकच बाजूने जोड देणार आहोत. इथं माझं कपडा थोडासा शिल्लक कमी राहिला होता. आता काय होतं, वर्कच्या ब्लाऊजला आहे ना एका बाजूने वर्क देतात आणि एका बाजूने थोडासा कपडा प्लेन देतात आणि त्यात ब्लाऊज पीसला जोड येतो मध्ये. त्यामुळं कपडा फारच कमी शिल्लक राहतो आणि मोठं माप जर असेल तर अजूनच प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून असे छोटे छोटे तुकडे आपल्याला जोडावे लागतात. बघा, इथेही मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण मोराचं जे तोंड आहे ते पुढच्याच बाजूने आठवणीने पुढच्याच भागाकडे घ्यायचं आहे. बघा, या अगोदरची स्लीव्ज मी तयार केली त्या स्लीव्जला काठ खूप छोटा खाली शिल्लक राहिलेला होता. या स्लीव्जला काठ मोठा राहिलेला आहे. बघा, अस्तर जोडून आपण या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने दाबटीप द्यायची आहे. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर देखील करा. तुमच्या छान छान कमेंटमुळं मला व्हिडिओ करण्यासाठी उत्साह येतो आणि प्रेरणा मिळते. त्यामुळं नक्की कमेंट करत जा. कुठले प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा, त्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवेन. बघा, या पद्धतीने आपली दुसरी ही स्लीव्ज
रेडी झालेली आहे. इथे मी स्लीवचा मध्य काढून घेतलेला आहे बघा. आपल्या दोन्ही स्लीव्ज या पद्धतीने मोरांची बरोबर जी तोंड आहे ती फ्रंटच्या मुंड्याकडे घेतलेली आहे मी, जेणेकरून आपण ब्लाऊज घातला की दोन्ही मोरांची तोंड आपले पुढच्या बाजूने येतील. तुम्हालाही असे ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम येतात का? नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.